माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 25, समास 6वा, लघुबोध. जी पंचतत्वे म्हटली जातात त्यांची नावं स्वरूप समजून घ्या. त्यातील शाश्वत कोण, अशाश्वत कोण तेही विवरण करून पहा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही त्यांची नावं. पृथ्वी म्हणजे धरणी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, सूर्य वगैरे प्रकाश देणाऱ्या वस्तू, वायू म्हणजे वारा, आकाश म्हणजे सर्वत्र असलेली पोकळी. यात अविनाशी काय तर काही नाही. पृथ्वीत फेरबदल होत असतात. पाणी उष्णतेने आटून जाते, तेज सुद्धा विझते, वायू स्तब्ध होतो, आकाश हे सुद्धा प्रलयकाळी उरत नाही. तेव्हाही सर्वच विनाशी. फक्त आत्मा तेवढा नित्य अविनाशी. परंतु त्याला नर नाव, नर अकार तो कळण्यासाठी ज्ञान हाच एक उपाय होय. हे ज्ञान हवे असेल तर संतापाशी गेले पाहिजे. त्यांना विचारले तर ते म्हणता, आत्मा अविनाशी, याला जन्मने नाही, मरणे नाही, तो निराकार. निराकारावर नाव रूप यांना भास उत्पन्न होतो. तसेच ब्रह्मांडाच्या मागे काही निराकार असेही जाणवते. तेव्हा आकार हा नाशिवंत, आकाररहित जे जे अविनाशी असते हे समजून घ्यावे. नाशिवंत वस्तू म्हटले अविनाशी तत्व शोधावे. त्यासाठी विवेक तेवढा हवा. याचा शोध घेण्याला नित्य अनित्य विवेक असे नाव दिले आहे. आकाश हे निराकार आहे हे जरी खरे असले तरी ब्रह्माने त्यालाही व्यापिले आहे. परमात्मा निराकार शाश्वत आहे निश्चित झाले. आता मी म्हणणारे आपले खरोखर कोण ते पाहिले पाहिजे. मृत्यू जेव्हा येतो तेव्हा देहातून प्राणवायू बाहेर जातो. देह निष्क्रिय होऊन पडतो तेव्हा त्याला काय म्हणता, मढे. देह नसेल तर प्राणवायू काहीच करू शकत नाही. प्राणा वाचून देहाची अवस्था तीच. तेव्हा खरा मी नव्हे ठरले. आता जो मी तो करी तरी करता आहे काय तर नाही, कारण जे योजावे ते घडतेच असे नाही. तेव्हा मी करताही नाही, भोगताही नाही, हे उमजावे लागेल. त्यासाठी रोज विचार करीत जायला हवे, त्याशिवाय सत्याचा साक्षात्कार होणार नाही. असा विवेक करून जो ज्ञानी आत्मस्वरूपाशी तदात्म्य साधतो तो पुरुष धन्य होय. समास 7वा, प्रत्ययाच्या गोष्टी. सूक्ष्म सिद्धांत समजावून देण्यासाठी व्यवहारातील उदाहरणे दिली म्हणजे कळायला सोपं जातं. निर्मळ निश्चल ब्रह्माला आकाशाची उपमा देतात. आकाश म्हणजे अवकाश, म्हणजेच अमर्याद पोकळी. कोणताही पदार्थ मोकळ्या जागेतच म्हणजे अवकाशात असतो. त्याचप्रमाणे सर्व दृश्य सृष्टी अवकाशात आहे. ब्रह्म हे अवकाशाप्रमाणे निश्चल आहे. वायू स्तब्ध असतो तेव्हा तो आभाळाशी एकरूप असतो, पण तो चंचल होतो त्यावेळी त्याला वायू असे म्हणतात. तसाच हा आत्मा जेव्हा निश्चल असतो तेव्हा तो ब्रह्म जाणावा. तो चंचल झाला की जीवात्मा होय. दुसरे असे की भांड्यामधील पोकळी जर परब्रह्म म्हटली तर त्यात जे प्रतिबिंब पडते तो आत्मा होय. कारण असे की आत्मा हा परब्रह्माचे प्रतिरूप. भूत म्हणजे जे झाले ते, अर्थात जे झाले ते नाहीसे होणारच असते. म्हणून भूते पंचभूते ही चंचल होय. आता अविद्या ही जड, आत्मा चेतन असला तरी तो चंचल. दोन्हींचा संयोग झाला की दोन्ही विरून जातात. जसे जड कापूर चंचल, अग्नी एकत्र आले की दोन्ही जळून जातात, तेथे काहीच उरत नसते. तसेच आत्मा अविद्येचा नाश करतो, नंतर स्वतः ब्रह्मात सामावून जातो. जड गोष्टी जवळच पुष्कळच आहेत. आत्मा हा एकच आहे. म्हणून जगाचा चालक अर्थात जगन्नायकही तोच. जड देह चालवतो तो आत्मा, जडसृष्टी चालवतो तो सर्व आत्मा. दोघेही चंचल, फक्त परब्रह्म तेवढे निश्चल. हा जो आत्मा तो जसा विचार करावा तसाच. म्हणून जर अध्यात्म श्रवण केले तर तो निर्गुण वाटतो, सूक्ष्मतेने पाहिले तर सूक्ष्म वाटतो, जडत्वाकडे लक्ष ठेवले तो जड वाटतो. सरड्याप्रमाणे त्याचे रंग बदलत असतात. याकरिता चांगला मार्ग धरावा, म्हणजे ऐकते ते पाहते, जे पाहते जसा विषय आवडेल तसे होते. सर्व सुखे ज्या एका देवाने निर्माण केली ती सर्व सुखाचे आगार, पण लोक त्याला सोडून सुखाच्याच मागे लागतात. भगवंताचे वचन सुद्धा असेच. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. लोक सुखाच्या मागे धावून सुटतात, दुःखे भोगीत मरून जाता. म्हणून शहाणा असेल त्याने सर्व सोडून देवाचा शोध घ्यावा. मुख्य देव जो सकल सुखाची खाण तोच आपलासा झाल्यानंतर मग कोणतीही कमतरता उरेल काय, याचा विचार करा. जे करायचे वाटेल ते करा. विवेकाने कर्त्याला आपलासा करून सुखी व्हा, किंवा त्याला विसरून जाऊन दुःख भोगा. समास 8वा, खरा करता कोण.
श्रोत्यांनी विचारले की या सर्व चराचराचा करता कोण बरे, ते आम्हास सांगावे. त्यावेळी वक्त्याने काही बोलण्यापूर्वीच काही जणांनी आपापली मते मांडली, ती ऐका. एक म्हणाला की देव सर्व करता, दुसरा म्हणाला तो देव कोण. त्यावर जो तो आपापल्या उपासनेनुसार सांगू लागले. त्यात देवतापैकी गणेश, सरस्वती, भैरोबा, खंडोबा, भैरोबा, बिरोबा, भगवती, नृसिंह, मनशंकरी, नारायण, राम, कृष्ण, केशव, पांडुरंग वगैरे अवतारांची नावे सांगितली. त्याशिवाय जोटिंग, मुंजा, सूर्य, अग्नी, मारुती, लक्ष्मी, सटवाई, यमाई, परशुराम, वामन, विरन्ना, बसवेश्वर, रेवणनाथ, रवळनाथ, स्कंद, व्यंकटेश, ब्रह्मा, विष्णू, महेश, पंचमहाभूते, माया वगैरेची नावे घेतली गेली. काही जणांनी तर कर्ता म्हणून प्रारब्ध, प्रयत्न, स्वभाव असे सांगितले. अनेकांनी असे म्हटले की कुणाच ठाऊक बुवा, आता प्रत्येकजण आपले खरे तेच खरे असे म्हणतं, तर या गोंधळात एका देवाचा निर्णय कसा करणार. त्यासाठी प्रत्यय पाहावा लागेल. कारण आधी कर्ता असतो, नंतर त्याची कृती घडते. या न्यायाने सर्व ब्रह्मांड हे पाचभौतिक आहे किंवा पंचभौतिक हे सर्व कार्य, अर्थात कार्य वेगळे, कर्ता वेगळा असला पाहिजे. याचाच अर्थ असा की पाच महाभूतांच्याही पलीकडचे जे निर्गुण निर्विकार तत्व हे कर्ता असा होईल. परंतु जे निर्विकार आहे त्याचे कर्तृत्वाचा विकार कसा असेल. बरे, सगुण हा कर्ता म्हणावा, तर सगुण हे स्वतःच मुळात कार्य आहे. त्यामुळे सगुण निर्गुण याचा कर्ता म्हणता येत नाही. आता याचे समाधान असे आहे की कर्ता कोणत्या गोष्टीचा, तर विश्वाचा. पण विश्व हेच मुळात एक आभास, ते निर्गुणावर होणारा भ्रम आहे. या सर्व विवेचनाचा निष्कर्ष असा काढता येईल की जे खरोखरीचे अस्तित्वातच नाही त्याचा कर्ता शोधणे हाच मृगजळामागे धावण्यासारखा निष्फळ खटापट होय. त्यावर श्रोत्याने प्रश्न केला की असे जर आहे तर देहधारी जीवाला जी सुखदुःखे भोगावी लागतात ती खरीच असतात, तर ती भोगणारा तो कोण ते सांगा. समाज 8. आत्मनिरूपण. शरीराशी जोडला गेल्यामुळेच आत्म्याला उद्वेग, चिंता, सुख, दुःख यांचे भोग भोगावे लागतात. आत्मा देह प्रवलंबी आहे. आत्मेशिवाय देहाला चेतना नसते. देहाविना आत्मा काही करू शकत नाही. दोघे एकत्र असतात तेव्हा कार्य करतात. जेव्हा माणूस झोपतो तेव्हाही आत्मा असतोच. त्यामुळे झोपेतही अंग खाजवणे, कूस पालटणे ह्या क्रिया होतात. जन्मानंतर शरीर जाणीव बरोबरीनेच वाढत जातात. उतार वयात दोन्ही क्षीण होतात. देह नशा करतो, पण त्यामुळे आत्मा भ्रमिष्ट होतो. शरीराने विष घेतले तर आत्म्याला देहाचा त्याग करणे भाग पडते. देहाकडून होणाऱ्या सर्व क्रियांचे बरे वाईट परिणाम आत्म्याला भोगावे लागतात. आणखी एक उदाहरण देऊन ते स्पष्ट करतो. मुंग्यांचे वारूळ असते, त्यातून पोकळ असून त्यात ये जा करण्यासाठी वाटा असतात. तसे शरीरही पोकळ असून त्यात नाड्यांचे जाळे असते. त्यातून प्राणवायूच्या योगाने रक्त वाहते, श्वास चालतो, शरीराची हालचाल होते. तहान लागले की आत्म्याला जाणवते, तो पाणी शोधतो. भूक लागली की जेवण करतो. जेवणास वेळ लागला की रागे भरतो. जेवण वाढले तर बायकोला म्हणतो आलोच, सोळे नेसून येतो. जेवणास आरंभ करतो. जेवणात काही कमी जास्त झाले असेल तर तसे बरे अथवा वाईट बोलतो. पण हे सर्व करणारा एकच असतो. मनाच्या वृत्ती अनंत असतात, पण जाणीव मात्र एकच असते. ती सर्वांतरी सारखीच असून मनोवृत्तीनुसार कामे मात्र वेगवेगळी करून घेते. देहात जसा आत्मा तसा जगात जगात्मा आहे. विश्वामध्ये विश्वात्मा सर्वत्र भरलेला आहे. तो सर्वात्मा हुंगणे, चव घेणे, कोमल कठीण जाणणे, उष्ण थंड समजणे हे त्याच्यामुळे शक्य. वायू चंचल म्हणून तो सर्वत्र सुगंध दुर्गंध पसरतो. धूळ वाहून नेतो. थंडी उष्णता याने ने-आण करतो. नंतर या गोष्टी विरून जाता, पण वायू राहतो. रोग पसार, भूतबाधा, धूर धुके या गोष्टी वायूमुळे होतात. तथापि वायू तर जरी सर्वांपेक्षा चंचल असला तरी चपळपणात तो आत्म्याची बरोबरी करू शकत नाही. वायू जड गोष्टीने हाडला जातो तर आत्मा त्याच्यामधून पार जातो. वाऱ्याचा आवाज होतो तसा आत्म्याचा होत नाही. तो मौन राहिले तर अंतर्यामी समजतो. यात विलक्षण गोष्ट अशी आहे की आत्मा हा गतिमान, सूक्ष्म, निर्लेप असूनही केवळ देहाशी संबंध आल्यामुळे सुख दुःख भोगतो, चांगल्या वाईट कृती करतो. चेतन असा आत्मा जड शरीर यांच्या एकत्रितपणातूनच
उदंड घडामोडी होतात ते दोन्ही जेव्हा विभक्त होतात तेव्हा सर्वच थंडावते. समास 10वा शिकवण निरूपण. अनेक प्रकारच्या माळा आपण पाहतो. फुले, मोती, रत्न, बीज, कवड्या, स्फटिक, स्वर्णमणी वगैरे वगैरे. त्यात दोरा ओलेला असतो, तो माळेला आधार असतो. तसा आत्मा हा सर्व देहात आधार. पण दोरा हा मण्यापेक्षा वेगळा असतो, तसा आत्मा मात्र नसतो. तो सर्वांग व्यापून राहतो, फार चपळ असतो. आत्मा चैतन्ययुक्त असतो, वेली त्यातला रस भिन्न अर्था येतात. तसाच आत्मा जरी सर्वत्र असला तरी शक्ती जाणीव ही कमी जास्त असल्या कारणाने राजा, रंक, दीन, देव, दानव, उच्च नीच योनी, पापात्मे, पुण्यवंत असे भेद असतात. म्हणून व्यवहारात सर्वांना सारखे लेखता येत नाही. आत्म्याने एका अंशाने जगताची निर्मिती केली तरी प्रत्येकात सामर्थ्य उणे अधिक असतेच. याच कारणामुळे साखर व माती दोन्ही पृथ्वी तत्वाची जड आहे. विष, पाणी दोन्ही आत्मतत्वाची प्रवाही. पण सेवन करतेवेळी दोघीचा स्वीकार मात्र करता येणार नाही. म्हणून पापी व पुण्यवान, साधू, भोंदू, पंडित, बालके, मानव व गाढव, हंस आणि कोंबडा, राजा व वानर, गंगाजळ आणि सांडपाणी सर्वांना सारखे लेखता येत नाही हो. अन्यथा मोठा पेच प्रसंग उद्भवेल. म्हणूनच सर्वांतरी जाणीव जरी एकच असली तरी चांगले शुद्ध असेल त्याचा स्वीकार करून जे हानिकारक असेल ते सोडायला हवे. नाहीतर पाणी सर्वत असले तरी प्रत्येक ठिकाणचे पाणी पिणे, कसलेही अन्न खाणे हितकारक नव्हते. त्याचप्रमाणे जे निंद्य असेल ते सोडून वंदनीय असेल ते स्वीकारायला हवे. चांगला असेल त्यात चांगलेच आवडणार. म्हणून शुद्ध आचार, उच्च विचार, निर्लोभीपणा, सुबुद्धपणा अंगी बांधण्याचा प्रयत्न करावा. जसे आपण लहान मुलाला शिकवताना त्याच्या कलाने शिकवतो, त्यामुळे बोबडे बोलतो, हळूहळूचा पावले टाकीत चालतो. समाजाला शिकवतानाही त्याच्या कलाने आकलन शक्ती पाहूनच शिकवून शहाणे करावे. समाजातील प्रत्येकाचे मन राखण्यातच खरे चातुर्य आहे. कुणाचेही कर्म कधी उघड करू नये. वेडा असला तरी त्याला वेडा म्हणू नये, वेडा बोलून हिरो नये. सर्वांना सांभाळून घे असा माणूस सर्वांना हवा असं वाटणारच. मोठा महंत असतो, समाजसुद्धा त्याच्याकडेच आकर्षित होतो. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण दशक 14 अखंड ध्यान, समास पहिला, निस्पृहाची लक्षणं बघूया. हरये नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.